Mr. Ravindra Bhalerao and I welcome you to my channel that is English for Learners. Friends, today we are going to learn one more important grammatical topic and that is infinitive. What do you mean by infinitive? How the questions will ask on this topic? All these detailed information we shall see in this video. But before watching this video, as usual, I request you don't forget to subscribe my channel. Let's begin to learn about infinitive. What do you mean by infinitive? Infinitive म्हणजे काय? Actually, it is a one form of verb. ते एक प्रकारचे क्रियापद आहे. But ते अशा प्रकारचे क्रियापद आहे. There should be a to before verb. Verbच्या अगोदर to शब्द लावला जातो. हा थोडासा कन्फ्यूज व्हाल. इथे मी एक्झाम्पल्स देतो त्यानंतर तुम्हाला क्लिअर होईल. लास्ट व्हिडिओमध्ये वी हॅव सीन अबाउट जिरण. जिरण म्हणजे काय ते जर समजलं असेल तर इन्फिनिटिव्ह सुद्धा यू कॅन अंडरस्टँड इझिली, सहजपणे तुम्ही समजू शकता. बघूया आपण इन्फिनिटिव्ह म्हणजे काय. इन्फिनिटिव्ह बघण्या अगोदर आय हॅव गिवन हिअर टू सेंटेन्सेस. इथे दोन मी वाक्य दिलेली आहेत. फर्स्ट सेंटेन्स इज वी प्ले क्रिकेट. व्हेरी सिम्पल सेंटेन्स. आम्ही क्रिकेट खेळतो. ओके. तुम्हाला जर असं विचारलं की विच इज द वर्ब इन दिस सेंटेन्स, या सेंटेन्समध्ये वर्ब कोणता आहे, तर तुम्ही काय सांगणार? प्ले इज अ वर्ब. प्ले म्हणजे खेळणे आणि वी काय आहे? सब्जेक्ट. क्रिकेट काय आहे? ऑब्जेक्ट. ओके. खेळणे प्ले. स्विम, दे स्विम व्हेरी वेल. वन मोर सेंटेन्स. ह्याच्यामध्ये वर्ब कोणता आहे? स्विम. दे काय झाला? सब्जेक्ट. आणि हे पूरक आहेत, वर्बला पूरक आहेत. आता याच्यामध्ये नीट बघा, या सेंटेन्सबद्दल आपण विचार करूया. वी प्ले क्रिकेट. इन दिस सेंटेन्स प्ले इज अ वर्ब. परंतु आता हे सेंटेन्स मी या पद्धतीने जर लिहिलं, वी लाईक टू प्ले क्रिकेट. वी लाईक टू प्ले क्रिकेट. आम्हाला क्रिकेट खेळायला आवडते. याच्यामध्ये मेन वर्ब कोणता आलेला आहे? लाईक. लाईक म्हणजे आवडणे. परंतु हा प्ले पण आला नाही ते, तो इथे काय म्हणून आलेला आहे? ऑब्जेक्ट. इथे वर्ब म्हणून नाही आलेला आहे. याचा अर्थ काय होतो की जे वर्ब आहे परंतु ते सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून जेव्हा सेंटेन्समध्ये येतो दॅट टाइम इट इज कॉल्ड इन्फिनिटिव्ह. कळलं? टू प्ले हे काय आहे? इन्फिनिटिव्ह. नीट बघा मी काय म्हटलं. तो वर्ब असतो परंतु टू लावून, टू आणि वर्ब लावून तो सेंटेन्समध्ये सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून जेव्हा येतो तेव्हा त्याला इन्फिनिटिव्ह असं म्हटलं जातं. आता हे सेंटेन्स असं लिहू शकतो आपण काय? वी लाईक टू प्ले क्रिकेट. वी कॅन राईट लाईक टू प्ले क्रिकेट इज माय हॉबी. काय झालं ते? टू प्ले क्रिकेट, क्रिकेट खेळणे, इज माय हॉबी, हे माझी हॉबी आहे, हा माझा छंद आहे. इथे इज ए वर्ब आहे आणि टू प्ले इथे सब्जेक्ट म्हणून आला. कळतंय इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? इन्फिनिटिव्ह म्हणजे असा वर्ब जे सेंटेन्समध्ये सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट म्हणून येतो. ओळखण्यासाठी खूप इझी आहे. त्याच्या अगोदर टू शब्द लिहिलेला असतो. क्लिअर झालं? पण असे काही आणखीन इन्फिनिटिव्ह असतात की प्रत्येक वेळी टू येईल असं नाही आहे. असे कोणते वर्ब आहे ते कसे ओळखायचे ते आपण नेक्स्ट एक्झाम्पलवरून तुम्हाला मी क्लिअर करतो. आता आपण बघूया की असे काही इन्फिनिटिव्ह असतात की जे टू लावून तो वर्ब नसतो. दॅट इज कॉल्ड इन्फिनिटिव्स विदाउट टू. टू शिवाय, किंवा त्याला इंग्लिशमध्ये बेअर इन्फिनिटिव्ह बोलतात. आता सेम सेंटेन्स बघा. तसं मी दिलेलं सेंटेन्स काय? वी लाईक टू प्ले क्रिकेट. टू प्ले इज इन्फिनिटिव्ह आहे. पण हे सेंटेन्स आपण असं लिहिलं, वी कॅन प्ले क्रिकेट.
वी कॅन प्ले क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळू शकतो. इथे हे जे प्ले आलेला शब्द आहे हा काय आहे, ऑब्जेक्ट आहे आणि हा कॅन इथे वर्ब म्हणून आलेला आहे. वी कॅन, आम्ही खेळू शकतो. काय? क्रिकेट, प्ले. आम्ही खेळू शकतो, क्रिकेट खेळू शकतो. मग इथे प्लेला टू लावलेला नाही आहे म्हणून हा काय आहे, बेअर इन्फिनिटिव्ह विदाउट टूचा. अशा प्रकारे दे विल लर्न इंग्लिश, ह्याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणतं असेल, लर्न. विल नंतर आलेला आहे. तो हे जे विदाउट टू वाले इन्फिनिटिव्ह ओळखायचे कशी, त्याची एक सिम्पलशी टेक्निक आहे. ते म्हणजे हेल्पिंग वर्ब तुम्हाला माहिती आहेत. हेल्पिंग वर्ब की जे मे, कॅन, कुड, शाल, शुड, विल, वुड, हे जे ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्स आहेत ना, ज्याला आपण मॉडल्स बोलतो, याच्यानंतर जे येणारे वर्ब असतात ते काय असणार आहेत, इन्फिनिटिव्ह असेल किंवा त्यांना बेअर इन्फिनिटिव्ह म्हटलं जाईल. जसं इथे कॅन नंतर आलेलं आहे, विल नंतर आलेलं आहे. सो यू शुड स्टडी इंग्लिश ग्रामर. मी म्हटलं यू शुड स्टडी इंग्लिश ग्रामर. आता शुड नंतर काय, स्टडी. स्टडी म्हणजे अभ्यास करणे. स्टडी हा वर्ब काय आहे, इन्फिनिटिव्ह आहे. यू कॅन रन फास्ट, तू वेगाने धावू शकतो. यू कॅन रन, रन म्हणजे धावणे. कॅन नंतर आला, मग रन हा काय झाला, इन्फिनिटिव्ह झाला. सो काही इन्फिनिटिव्ह टू लावून आहेत, टू प्लस मेन वर्ब. काही इन्फिनिटिव्ह विदाउट टू, दीज आर कॉल्ड बेअर इन्फिनिटिव्ह. क्लिअर झालं. एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येईल, अशा प्रकारचं सेंटेन्स दिलं जाईल अँड अंडरलाईन द इन्फिनिटिव्स. तर आपण टू आणि वर्ब असेल तर इझिली करू शकतो. जर तिथे टू नसेल लावलेला तर बघायचं हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे का, आणि त्याच्या पुढे वर्ब असेल तर त्याला इन्फिनिटिव्ह म्हणून अंडरलाईन करू शकतो. सो हे अशा प्रकारे दिस इज कॉल्ड इन्फिनिटिव्ह. यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे की टू नंतर नेहमी मेन वर्ब असणार आहे, मूळ क्रियापद असणार आहे. ठीक आहे. जसं क्वेश्चन आणखीन एक प्रकारे तर अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह असा क्वेश्चन येईल, किंवा जॉईन द सेंटेन्सेस बाय यूजिंग इन्फिनिटिव्ज. दिलेले दोन सेंटेन्सेस इन्फिनिटिव्हचा यूज करून जॉईन करा. ॲक्च्युली हा ग्रामरचा सिम्पल सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स दोन वाक्य जॉईन करतो त्याच्यामध्ये येतो कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये. पण ते नको इथे. आता आपण इथे इन्फिनिटिव्हचा यूज करून म्हणजे टू प्लस मेन वर्बचा यूज करून दोन वाक्य जॉईन कशी करायची ते आपण बघूया. इथे सपोज सेंटेन्स दिला आहे, शी रिसिव्ड अ क्लीन ड्रेस. दिस इज वन ऑफ द सेंटेन्स. हे एक वाक्य आहे. सेकंड सेंटेन्स इज शी वॉज लकी. दिस इज अनदर सेंटेन्स. आता हे दोन वाक्ये जोडायचे आहेत, वन सेंटेन्स बनवायचे आहेत इन्फिनिटिव्हचा यूज करून. शी रिसिव्ड अ क्लीन ड्रेस, तिला चांगला स्वच्छ ड्रेस मिळाला. सेकंड सेंटेन्स काय, शी वॉज लकी, ती खूप लकी होती. आता आपण टू प्लस वर्ब कुठे करतो, यूज करतो, क्रियापदालाच टू नंतर वर्ब लावतो ना. तर आपण आन्सर कशा पद्धतीने लिहू शकतो, शी रिसिव्ड अ क्लीन ड्रेस. हे अगोदर वाक्य घेणार की शी वॉज लकी, ती लकी होती कारण तिला क्लीन ड्रेस मिळाला. मग आपण काय लिहिणार, शी वॉज लकी. फर्स्ट सेंटेन्स आहे तसं लिहिणार, शी वॉज लकी. ओके. आता इथे शी आहे, इथे आहे म्हणून एक ऑलरेडी आहे. तर रिसिव्ड याचं आपण इन्फिनिटिव्हमध्ये चेंज केलं, टू रिसीव अ क्लीन ड्रेस अँड लास्ट फुल स्टॉप. सेंटेन्स काय झालं, शी वॉज लकी टू रिसीव अ क्लीन ड्रेस. इन्फिनिटिव्ह आपण काय यूज केला, टू रिसीव. रिसिव्डचं चेंज आपण टू रिसीवमध्ये केलं आणि दोन सेंटेन्स कंबाईन केले की क्लीन ड्रेस, ती खूप लकी होती कारण तिला क्लीन ड्रेस मिळाल्यामुळे ती लकी होती. या पद्धतीने. नाउ लेट्स सी द नेक्स्ट सेंटेन्स. दे वेर डिलायटेड
एक सेंटेन्स आहे, ते खूप आनंदित होते. डिलायटेड मीन्स हॅपी. ते खूप आनंदित झाले होते. सेकंड सेंटेन्स, दे गॉट प्रेशियस गिफ्ट, कारण त्यांना प्रेशियस एक व्हॅल्युएबल गिफ्ट मिळाले. आता हे जॉईन करणार. दे वेर डिलायटेड, ते खूप आनंदित होते. कशामुळे? प्रेशियस गिफ्ट मिळाल्यामुळे. मग आपण फर्स्ट सेंटेन्स ॲज इट इज लिहू शकतो. दे वेर डिलायटेड. डिलायटेड. आता सेकंड सेंटेन्समध्ये हा डबल आहे. गॉट हा वर्ब आहे. गेटचा पास्ट टेन्स गॉट, तर तो इन्फिनिटिव्हमध्ये काय होईल? टू गेट अप्रेशियस आहे. अप्रेशियस गॉडचा आपण टू गेट जे यूज केलं आणि वन सेंटेन्स, दे वेर डिलायटेड टू गेट अ प्रेशियस गिफ्ट. सो या पद्धतीने वी कॅन कंबाईन टू सेंटेन्सेस बाय यूजिंग इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्हचा यूज करून अशा प्रकारे दोन सेंटेन्स आपण जॉईन करू शकतो, कंबाईन करू शकतो. हे आणखीन थोडं क्लिअर होण्यासाठी मी काही एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायला देतो. ते तुम्ही स्क्रीनवरती पहा आणि तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व करा. Friends, I hope you might have liked this video. If you liked it, please share it. If you have any suggestions for me, please write in comment box. Wish you good day. Take care. Thank you very much.